नमस्कार, मी स्पृहा जोशी. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा भाग आहे फरमाईशचा. अर्थातच तुम्ही सांगितलेली तुमच्या आवडीची एखादी कविता, जशी मी नेहमी आपल्या चॅनलवरून सादर करते. आजच्या कवितेची फरमाईश केली आहे मेघना SK आणि सुप्रसिद्ध कवयित्री स्वाती सामक यांनी. मला खूप आनंद आहे की या दोघींनीही फरमाईश केली आणि मुळात ही माझी सुद्धा अतिशय आवडीची कविता आहे. कवी कुसुमाग्रजांची अहिनकुल ही कविता आज मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहे. ही कविता एक नाट्यमय कविता आहे. एक थरारक असा प्रसंग कुसुमाग्रजांनी त्यांच्या तितक्याच श्रीमंत भाषेतनं आपल्या सगळ्यांसमोर सादर केलाय, साकार केलाय. ती कविता ऐकवते, बघा कशी वाटते. ओतीत विखारी वातावरणी आग, ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालित आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते. आता हा नाग कसा आहे त्याचं वर्णन कुसुमाग्रज करतात. कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधी वज्रधरेवर गगनातून कडकडते, कधी गर्भ रेशमी पोत मध्ये जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या लवत तृणाची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती. थरथरती झुडपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती. वा तांडव करता सोम प्राशुनी काली, रक्तात नाहली शिर मुंडावळ भाली. थयथया नाचता नरड्यावर प्रेताच्या, हे कंकण निखळूनी पडले भूवर खाली. चालला पुढे तो, चालला पुढे तो, काय ऐट आनंद. अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, टाकली यमाने कट्यारवा कनकाची, टाकली यमाने कट्यारवा कनकाची. चालली बळींचा वेध घेत ही धुंद. चालला पुढे तो, चालला पुढे तो, लचकत मुरडत मान. मूर्तिमान अवतरे मल्हारातील तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य. चालला मृत्यूचा मान करीच महान. हा थांब, हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल. अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या. रे नकुल आला, आला देख नकुल. थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा. रिपू समोर येता सोडुनी अन आडोसा. भूमीच मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारुनी मृत्यूचा कानोसा. पडलीच उडी, पडलीच उडी की तडितेचा आघात, पडलीच उडी की तडितेचा आघात. उल्के परी तळपत कण्यात घुसले दात, विळख्यावरी विळसे कसून चढवी सर्प. फुंफाट करी अन पिशा परी त्वेषात. रणकाय भयानक, रणकाय भयानक, लोळे आग जळात. आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व. आषाढ घनाशी झुंजे वादळवात. क्षणी धुळीत गेली वाहातती विषधार, क्षणी धुळीत गेली वाहातती विषधार. शतखंडित झाले गर्वोन्नत ते ऊर, विच्छिन्न तनूतून उपसुनी काढुनी दात. वाऱ्यापरी गेला नकुल वनातून दूर. संग्राम सरे, संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती. आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती. पिंजून कापसा परी पडे तो नाग, पिंजून कापसा परी पडे तो नाग.
ते खंड गिळाया जमले कीटक भवती, ते खंड गिळाया जमले कीटक भवती. कुसुमाग्रजांची प्रतिभाच इतकी अफाट आहे की त्यांनी एका मुंगुसाचं आणि एका नागाचं चाललेलं जे युद्ध आहे त्याचा अख्खा एक पट आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. खरं तर रूपक कविता ज्याला आपण म्हणतो की एक रूपक घेऊन त्याच्यामधनं एक गोष्ट सांगायची आणि त्याचा संदर्भ जगात चाललेल्या बाहेरच्या मोठ्या गोष्टींशी जोडायचा. याचा एक दुसरा संदर्भ असा आहे की गर्वोन्नत असलेली कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही देश त्याच्यासमोर जेव्हा अचानकपणे एखादा शत्रू येऊन उभा राहतो जो तितकाच तुल्यबळ असतो, त्याचा पराभव व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि युद्धात एकदा या गर्वोन्नत शक्तीचा अंत झाला की त्यानंतर जी बाकीची सामान्य जनता असते तिचं आयुष्य पुन्हा त्याच पद्धतीने चालू राहतं. असा एक प्रचंड भव्य असा पट मांडणारी ही कविता, मला खूप आवडणारी कविता. कारण त्या कवितेला एक लय आहे, त्या कवितेला एक नाद आहे, एक आघात आहे आणि ती सादर करताना सुद्धा त्याच पद्धतीने, त्या नाट्यमय पद्धतीने सादर करावी लागते. मला आज ही कविता सादर करताना, तुम्हाला ऐकवताना खूप मजा आली. तुम्हाला कविता कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघते. फरमाईशमध्ये तुम्हाला कुठल्या कविता आणखी ऐकायच्या आहेत, कुठल्या कवींच्या कविता ऐकायच्या आहेत हे सुद्धा आम्हाला लिहून नक्की कळवा. आपण या चॅनलवरून जास्तीत जास्त तुमच्या आवडीच्या कविता इथे सादर करायचा प्रयत्न करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांना पाठवा. चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जे नवीन व्हिडिओज या चॅनलवर आम्ही अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.